स्वागत आहे तुमचं आपल्या घरची चव या यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी पोटॅटो बॉल्स, जे आपण फक्त 10 मिनिटांमध्ये बनवू शकतो। यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटे, कॉर्नफ्लॉवर, तांदळाचे पीठ, लाल तिखट, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ। तर चला सुरुवात करू पोटॅटो बॉल्स बनवायला। पहिल्यांदा मी इथे 3 बटाटे घेतलेले आहेत। आता यांना काटे चमच्याने थोडे टोचून घेऊ, जेणेकरून ते चांगले उकडतील। हे बटाटे आता आपण उकडण्यासाठी पातेल्यामध्ये टाकू। थोड्या वेळाने इथे आपले छान बटाटे उकडलेले आहेत। आता आपण त्यांचे साल काढून घेऊ। आपण आता उकडलेले बटाटे मॅश करायला घेऊ। लक्षात ठेवा, मॅश करताना बटाटे चांगले मॅश करून घ्या, नाहीतर त्याचे बॉल्स व्यवस्थित बनणार नाहीत। आता आपण त्यात चिली फ्लेक्स, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, 2 चमचे तांदळाचे पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट। आता हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घेऊ आणि त्या मिश्रणाचा एक गोळा बनवून घेऊ। आता आपण हे मिश्रण साधारण 5 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। आता 5 मिनिटे झाली आहेत। सर्वप्रथम बॉल बनवण्यासाठी आपण हाताला थोडेसे तेल लावून घेऊ, जेणेकरून तयार केलेल्या मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही। त्यानंतर आपण बॉल्स बनवायला सुरुवात करू। आता या गोळ्याचे आपण छोटे छोटे असे बॉल्स बनवू आणि काटे चमच्याच्या सहाय्याने आपण त्याच्यावर डिझाईन बनवू। आता सर्व बॉल्स तळण्यासाठी तयार आहेत। आता आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यात तेल गरम करायला ठेवू। तेल गरम झाल्यानंतर त्यात बॉल्स तळण्यासाठी टाकू। बॉल्स थोडे गोल्डन झाल्यानंतर आपण ते परतून घेऊ आणि मंद आचेवर परत त्यांना तळण्यासाठी ठेवू। क्रिस्पी पोटॅटो बॉल्स तयार आहेत। आता ते सॉस किंवा चटणी सोबत सर्व करू शकता। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत येत राहतील।